विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वाम अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यन्तु महंकाल ओंकार ममलेश्वरम् परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्तजन्म कृतं पापं स्मरणन्ये विनश्यति। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, 12 ज्योतिर्लिंगाच्या बद्दल आपण माहिती घेतोय। त्यापैकी महाराष्ट्रातली 5, मध्य प्रदेशातली 2 अशी 7 ज्योतिर्लिंगाविषयीची आपली माहिती पूर्ण झाली आहे। आता आज 8वं आणि अतिशय महत्त्वाचं, अतिशय सिद्ध असं काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेशामध्ये हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वेश्वराचं। त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। काशी विश्वेश्वराचं ज्योतिर्लिंग हे 8वं ज्योतिर्लिंग स्तोत्राप्रमाणे आहे। 9 ज्योतिर्लिंग स्तोत्राप्रमाणे आहे। वाराणस्यांतु विश्वेशम, वाराणसी। आता या शहराला 3 नाव आहेत बरं का। कोणी वाराणसी म्हणून म्हणतं, कोणी काशी म्हणतं आणि कोणी बनारस असंही नाव संबोधन आहे। यामध्ये खूप मोठं विद्यापीठ पण आहे, काशी विश्वविद्यापीठ। धार्मिक सर्वात मोठी राजधानी आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। विद्वानांचं क्षेत्र म्हटलं तरी वावगं ठरू नये। ज्ञानसंपन्न असे विद्वान या क्षेत्रामध्ये होऊन गेले आणि आहेत सुद्धा। द्रविड घराणं आहे किंवा आमचे ज्यांना व्याकरणामध्ये पाणिनी म्हणून संबोधन होतं ते विश्वनाथ वामनदेव याच क्षेत्रात निवासी होते। विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। हे शंकराचं स्वरूप, विश्वेश्वर शंकराचं स्वरूप काशीमध्ये पूजलं जातं। पूर्वी वाराणसी म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर हे काशीचं मुख्य मंदिर, विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुलबुद्दीन ऐबक याने पाडून टाकलं आणि या ठिकाणी त्यांनी मशीद उभारली। अनेक वर्ष दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिल्यावर
अकबराच्या काळामध्ये, कुलबुद्दीनच्या काळानंतर अकबराचा काळ आला आणि त्या अकबराच्या काळामध्ये तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराची पुनर्निर्मिती केली. परंतु त्यानंतर क्रूर आणि धर्मांध औरंगजेब यानं हे मंदिर पुन्हा पाडलं. एक लक्षात ठेवा, यवनांनी ज्या मंदिराची विटंबना केली किंवा काय केलं, ती सर्वात जास्त म्हणजे या काशी विश्वेश्वराची आणि सोमनाथाची. सोमनाथाला गजनीने अनेक वेळा पाडले. या औरंगजेबाने याला परत पाडलं. त्याच्यानंतर अनेक वर्षे तशीच गेली. नंतर पुन्हा एकदा ज्या अहिल्याबाई होळकरांनी अनेक ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, त्यांनी हे मंदिर पुन्हा बांधलं. राजा रणजीत सिंग हा हिंदू देशाभिमानी राजा होता. त्याने या विश्वनाथाच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढवला. परंतु काही काळानंतर मुसलमानांनी लूटमार करून 16व्या शतकात जी लूटमार झाली त्यात हा सोन्याचा मुलामा असलेला कलश पण पळवला. संत एकनाथांनी एकनाथी भागवत या वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ याच काशी, बनारस, वाराणसीमध्ये लिहिला आणि इथे त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढण्यात आली होती. हा महाराष्ट्राचा अभिमान, हा महाराष्ट्राचा गौरव. भारतात असंख्य मंदिरं असून हिंदू धर्मात मनोभावे पूजा केली जाते आणि वाराणसी हे क्षेत्र मंदिरांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. या वाराणसी क्षेत्रामध्ये अनेक मंदिर आहे, गंगा किनारा आहे, अनेक घाट आहे, दशाश्वमेध घाट आहे, नारद घाट आहे, मणिकर्णिका घाट आहे. या ठिकाणी बरीच मंदिर आहेत. म्हणून या वाराणसीला मंदिराचं शहर म्हणून ओळखलं जातं. देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांमध्ये एक मंदिर, एक ज्योतिर्लिंग या वाराणसीत आहे, ते म्हणजे काशी विश्वेश्वराचं मंदिर. हे अतिशय पुरातन आहे. मी आता तुम्हाला त्याचा बराच इतिहास सांगितला. श्रावण महिन्यामध्ये या मंदिराचा भाविकांची अलोट गर्दी असते. काशी यात्रेचं फार महत्व आहे. या ठिकाणी गंगा आहे. हे श्रावण महिन्यात या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. विशेष करून या मंदिराविषयी असं बोललं जातं की हे मंदिर किंवा हे शहर, काशी हे शहर भगवान शिवांच्या त्रिशूळावर आहे. या विश्वेश्वराच्या म्हणजे काशी शहराच्या, काशी गावाच्या खाली भगवान शिवांचं त्रिशूळ आहे आणि हे त्रिशूळावर विसावलेलं शहर आहे. काशी विश्वेश्वराचा महिमा फक्त भारतापुरते मर्यादित आहे असं नाही, तर देश विदेशात सुद्धा याचं महत्व पसरलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल,
पण अनेक विदेशी लोक सनातन संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता, हिंदू धर्माचा अभ्यास करण्याकरता, वेदांचा पुराणाचा अभ्यास करण्याकरता या काशी क्षेत्रात वास्तव्य करतात अजूनही. आयाच्याने की जे तुमच्या हिंदू धर्माचा सनातन धर्म, मला राजकारणी बोलायचं नाहीये, कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी या काशी शहराचं महत्त्व सांगतोय. भगवान शिवाच्या त्रिशूळावर गंगेच्या तीरावर वसलेली काशी नगरी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भगवान शिवाचं विश्वनाथ या ठिकाणी विराजमान आहे असं म्हणतात. पवित्र भागीरथी, जिला गंगा म्हणून संबोधन आहे, तिच्या तीरावर कमानी आकारे ही काशी वसलेली आहे. साक्षात पाप नाश करणार हे स्थान आहे असा याचा लौकिक आहे, अशी याची ओळख आहे. भगीरथाने अनेक प्रयत्न करून जी गंगा भूतलावावर आली आणि म्हणूनच नेहमी भगीरथ प्रयत्न असं म्हटलं जातं. ती भागीरथी म्हणजे गंगा याच क्षेत्रातनं वाहते. उत्तर प्रदेशामध्ये भगवान शिवाच्या या नगरीला शिवनगरी म्हणून ओळखलं जातं. श्रावणाच्या आगमनापासूनच देश विदेशातून लाखो भक्त भगवान शिवाच्या दर्शनासाठी इथे येऊन पोचतात. या मंदिराच्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती होते असा एक धार्मिक भावना आहे. या मंदिराला कोणी कोणी भेट दिली असेल, कारण इथे मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात. तर या ठिकाणी आद्य शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, वासुदेवानंद, अनेकांनी, तुलसीदास यासारखे अनेक महापुरुष आहेत की यांनी या नगरीला दर्शन दिलंय, या नगरीमध्ये वास्तव्य केलंय. कारण काशी नगरीला मोक्षाची नगरी असं एक संबोधन आहे. काशी विश्वनाथाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे. असं म्हटलं जातं काशी हे तिन्ही जगातील सर्वोत्तम शहर आहे. तिन्ही जगातील भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, तिन्ही लोकांमधलं काशी हे सर्वोत्तम शहर म्हणून मानलं जातं. कारण हे भगवान शिवाच्या त्रिशूळावर विराजमान आहे. या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची स्थापना, ही जागा नाहीशी होत नाही, तशीच राहते. असं म्हटलं जातं की जो भक्त या शहरात येतो आणि भगवान शिवाची पूजा करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आता या मंदिराचा इतिहास जर बघितला तर साधारणतः 3500 वर्षाचा लिखित इतिहास इथे मिळतो. पण मुळात हे मंदिर कधी बांधलं गेलं याचा अद्याप कोणालाही ठाव ठिकाणा नाही.
परंतु याचा इतिहास असं दर्शवतो, हे किती पुराण मंदिर आहे याचा इतिहास कोणालाही सांगता येत नाही, पण याचा इतिहास एक दर्शवतो, ते म्हणजे अनेक वेळा हल्ले होऊन सुद्धा जेव्हा जेव्हा हल्ले झाले तदनंतर या मंदिराची पुन्हा स्थापना झालीच. जितक्या वेळा हल्ले झाले तितक्या वेळा हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचं सध्याचं जे स्वरूप आहे त्या इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1780 या काळात बांधलं. वारंवार हल्ले झाल्यानंतर सर्वात शेवटच्या हल्ल्यानंतर 1780 साली या मंदिराची पुनर्बांधणी म्हणजे आपण जीर्णोद्धारही म्हणू शकतो असं उल्लेख आहे. आता मला प्रश्न असा आहे की एवढी पुण्यपावन नगरी आहे, एवढं महत्वाचं नगर आहे, तसं सर्व ज्योतिर्लिंगांना आद्य ज्योतिर्लिंग असं संबोधन सगळीकडे लावलं जातं, पण तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ शहर म्हणून याची गणना होते. पापाचा नाश होतो, मोक्षाला जाण्याकरता हे शहरात केलेली साधना ही साह्यभूत होते. तर मग असं याला वैशिष्ट्य काय आहे? अनेक ज्योतिर्लिंग आहे, अनेक ठिकाणी शिवाची मंदिरं आहे, पण याच नगरीला वैशिष्ट्य काय आहे? तर याची एक पौराणिक कथा आहे. भगवान शिवाचं उमेबरोबर पार्वती बरोबर लग्न झाल्यानंतर भगवान शिव पार्वतीला घेऊन कैलास पर्वतावर राहत होते. तेव्हा पार्वती रागावली. आपल्या हृदयाची इच्छा भगवान शिवासमोर तिने ठेवली. काय इच्छा होती? की मलाही एक असं नगर अपेक्षित आहे आणि त्या नगराची निर्मिती आपण करावी असं शिवाला सांगितलं. आपल्या प्रियकराकडून हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वती बरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली. म्हणजे काशी शहरात भगवान शिवाचा परिवार राहायला लागला. त्यामुळे या शहराला जास्त महत्त्व प्राप्त झालं आणि ते या शहरात राहायला लागल्यामुळे सर्वांनी या काशी शहरात भगवान शिव यांची ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापना केली. तेव्हापासून हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचे निवासस्थान म्हणून बनलं गेलं. विश्वनाथ ज्योतिर्लिंग कोणत्याही मनुष्याच्या उपासनेने तपश्चर्येने प्रगट झालेलं नाही. मागे काही ज्योतिर्लिंग आपण बघितली, भीमाशंकर म्हणा, परळी वैजनाथ म्हणा, पण काशी विश्वनाथ हे कोणाच्या तपश्चर्येने किंवा साधनेने प्रगट झालेले नसून भगवान शिव आपल्या पत्नीसह तिथे राहायला आले म्हणून तिथे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. भगवान इथे निराकार देव विश्वनाथाच्या रूपात प्रगट झालेले आहे. काशी विश्वनाथ मंदिर
हिंदू मंदिरांमध्ये सर्वात प्राचीन मंदिर आहे असं म्हटलं जातं. मंदिराच्या शिखरावर सुवर्णलेप आहे, त्यामुळे याला काही लोक सुवर्ण मंदिर असंही म्हणतात. महाराजा रणजित सिंग यांनी त्याच्या कारकिर्दीत या कलशाला सोन्याचा लेप बनवला होता. मंदिराच्या आतमध्ये गुळगुळीत काळ्या दगडाने बनवलेलं शिवलिंग आहे. या मंदिराला लागूनच सध्या बहुचर्चित ज्ञानवापी मशीद आहे. त्याविषयी मी जास्त बोलू इच्छित नाही, कारण मग ते राजकारणाबद्दल होईल. पण त्या मशिदीमध्ये एकादशीला शृंगारोत्सवाचं आयोजन होत होतं असा उल्लेख आहे. मला याविषयी जास्त, मी तुम्हाला सांगतो, याविषयी मला जास्त बोलायचं नाही, कारण हे वादातीत आहे. काशी विश्वनाथामध्ये केलेली आरती ही जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान शिवाची दिवसातनं 5 वेळा आरती होते. हे मंदिर रोज सकाळी 2:30 वाजता उघडलं जातं. बाबा विश्वनाथ मंदिरात पहाटेची मंगळ आरती आणि अशा आरत्या दिवसातनं 4 वेळा होतात. मंदिर भक्तांकरता पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत खुला असतो. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिरामध्ये भक्त पूजा करू शकतात. संध्याकाळी 7 वाजता सप्तऋषी आरतीची वेळ होते. त्यानंतर भाविक 9 वाजेपर्यंत मंदिरात येऊ शकतात. 9 वाजता भोगारती होते. त्यानंतर मंदिरात भक्तांच्या प्रवेशाला बंदी केली जाते. 10:30 वाजता शयन आरतीचं आयोजन केलं जातं आणि रात्री 11 वाजता हे मंदिर बंद केलं जातं. या काशी नगरी विषयी बरंच काही सांगण्यासारखं. कुठल्या कुठल्या मंदिरापर्यंत बद्दल बोलावं हाही विचार आहे. या ठिकाणी आमच्या तनपुरे महाराजांचा दशाश्वमेध घाटावर विठ्ठल मंदिर पण आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं दत्त संप्रदायाकरता म्हणजे नारद घाटावर भगवान दत्तात्रेयांचं मंदिर आहे, ज्याचे पहिले व्यवस्थापक परमपूज्य परमहंस परिवाजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी होते. काशीचं वर्णन अनेक ग्रंथांमधून आहे. अनेक ग्रंथांमधून आहे. 13व्या शतकात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाल्यानंतर ते उत्तरेला यात्रेकरता निघाले लहान वयात. त्यावेळेस ते प्रथमतः काशीमध्ये आले होते आणि या काशी नगरीतच नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी थोर यती कृष्ण सरस्वती यांच्याकडनं दंड स्वीकारला, म्हणजे संन्यास दीक्षा घेतली. हा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे. गुरुचरित्रामध्ये काशी क्षेत्राचं वर्णन करणारा एक पूर्ण अध्यायच आहे की आपल्या शिष्याला अद्भुत अनाकलनीय
अशा वस्तू आणायला गुरु सांगतो. बर नुसतं गुरुच नाही तर गुरुपत्नी, गुरुकन्या आणि गुरुपुत्र, तो बालक शिष्य, त्याला ज्यावेळेस असं काही सगळं आणायला सांगतात त्यावेळेस तो घोर अरण्यात जातो. तो म्हणतो मी बालक, मी हे सगळं कसं काय गोळा करणार आणि हे कुठे काय मिळणार. बर अद्भुत आहे सगळं, आश्चर्यकारक आहे, काय करावं. तेव्हा गुरु यतीचं रूप घेऊन त्याच्यापाशी येतात आणि त्याला काशी यात्रेवशी निरूपण देतात आणि त्याला काशीला घेऊन जातात. काशी यात्रा कशी करावी, पहिले मणिकर्णिकेचं स्नान, धुंडीराजाचं दर्शन, गणेशाचं दर्शन, अंबिकेचं दर्शन, अनेक मंदिर आहेत, अनेक, पण ते क्रमाक्रमाने करायचं आहे. काशी हे मोक्षाचं ठिकाण आहे असं मी सांगितलं. काशीमध्ये जर मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त झाला असं म्हणतात. सर्वार्थाने काशी हे सर्वश्रेष्ठ गणलं गेलंय. आयुष्यामध्ये एकदा तरी काशी यात्रा व्हावी अशा प्रत्येक हिंदू धार्मिक आध्यात्मिक प्रवृत्तीच्या माणसाची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा व्हावी. अशा या महान काशी क्षेत्री श्लोकाप्रमाणे 90 आणि सर्वश्रेष्ठ ज्योतिर्लिंग की जिथे भगवान शिवानी आपल्या परिवारासहित वास्तव्य केलं, जी नगरी त्याच्या त्रिशूळावर उभी राहिली आणि तो त्या नगरीत वास्तव्य करू लागला म्हणून त्याला ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापन करण्यात आलं. त्या काशी क्षेत्रामध्ये आपण त्या काशी विश्वेश्वराला नतमस्तक व्हावं. शिव हा निर्गुण निराकार, हा आद्य गुरु आहे. हे गुरुचं आद्य तत्व आहे. हा निर्विकार आहे. हा तात्काळ समाधी अवस्थेमध्ये जाणारा आहे. काशी ही विद्वानांची नगरी गणली जाते. या ठिकाणी काशी विश्वविद्यापीठ आहे. बरंच काही काशीमध्ये आहे, बरंच काही. तर या भगवान शिवाची स्तुती करून याला नतमस्तक व्हावं. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते हर हर महादेव.